मागील क्लासमध्ये आपण समाजशास्त्र इयत्ता 12वीची तुलना आणि त्याच्या रिव्हिजन आपण केली होती. आताच्या ह्या क्लासमध्ये आपल्याला समाजशास्त्राची इयत्ता 12वीच्या अभ्यासक्रमाशी केलेली तुलना आणि परीक्षा पद्धती याची चर्चा करायची आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 11वी 12वी आणि BA फर्स्ट इयर यांच्या अभ्यासक्रमामध्ये आणि यांच्या परीक्षा पद्धतीमध्ये एकूणच फरक आहे आणि तो फरक तुम्ही पहिल्यांदा समजून घ्यावा याकरिता ह्या क्लासचं आयोजन करण्यात आलेलं आहे. हा ब्रिज कोर्सचाच एक भाग आहे. बघा, आतापर्यंत तुम्हाला एक छोटंसं एक उदाहरण म्हणेल मी की सांगते. आतापर्यंत तुम्ही तुमच्या आईवडिलांचं बोट धरून चालत होते असं समजा. अकॅडमिकली तुम्ही तुमच्या शिक्षकांचं म्हणजे शैक्षणिक दृष्ट्या शिक्षकांचं बोट धरून तुम्ही चालत होते आणि ती वाटचाल तुम्ही आतापर्यंत केलेली आहे. मग पुढे काय, तर पुढे तुम्हाला हे बोट सोडायचं आहे आणि स्वतः या सर्व शैक्षणिक उपक्रमांना प्रक्रियांना तुम्हाला स्वतःला तोंड द्यायचं आहे आणि स्वतः सगळं काही करायचं आहे. मग आता तुम्ही म्हणाल की मग तुम्ही हे काय करत आहात? आम्ही त्या ठिकाणी आहोत, पण आमची भूमिका मार्गदर्शकाची आहे. पुढची संपूर्ण वाटचाल तुम्हाला स्वतःला करायची आहे. आता तुम्ही भारतीय संविधानाचे जबाबदार नागरिक झालेले आहात. अनेक जणांनी मला वाटतं मतदार यादीमध्ये त्यांचं नाव आलेलं असेल, त्यांनी त्यांचे फॉर्म भरलेले असतील, काही जणांनी मतदान सुद्धा केलं असेल, नसेल तर काही जण यावर्षी करतील. म्हणजे तुम्ही एक जबाबदार नागरिक होणार आहात आणि म्हणून सर्व काही कार्य हे स्वतः तुम्हाला पार पाडायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, तर हे सर्व करताना सगळ्या गोष्टी समजून उमजून आणि डोळस पद्धतीनं उघड्या डोळ्यांनी आपल्याला बघायच्या आहेत. बिरबलाच्या खिचडीची गोष्ट तुम्हाला सगळ्यांना माहित आहे, मी सांगणार नाही आणि वेळ घेणार नाही कारण हा व्हिडिओचा वेळ फारसा नसतो. पण खिचडी पकारा हो हे सगळ्यांना दिसत असूनही सगळेजण त्याला प्रश्न विचारत राहतात आणि प्रत्येक जण म्हणतो की तो काय करतो. असं आपल्याला करायचं नाही आहे. मी काय करतोय हे मला माहित असायलाच पाहिजे आणि समोरचा जर ते उघड्या डोळ्यांनी पाहत असेल तर त्यालाही ते माहित असणं आवश्यक आहे आणि त्यावर त्यानं विनाकारण चर्चा करू नये. ह्या दृष्टीनं आपल्याला हा अभ्यासक्रम शिकायचा आहे. कठीण फार नाहीये, सगळ्या गोष्टी आपल्याला नीट समजून घ्यायच्या आहेत. बघा, समाजशास्त्राची जी परीक्षा पद्धती होती इयत्ता 11वी आणि 12वी पर्यंत, तर तुमचा जी प्रश्नपत्रिका होती ही प्रश्नपत्रिका वेगळ्या प्रकारची होती आणि आता वेगळ्या प्रकारची असणार आहे. मग हा वेगळा प्रकार कोणता, तर त्यामध्ये तुम्हाला MCQs होते, त्यानंतर छोटे मोठे लघुत्तरी प्रश्न होते, दीर्घोत्तरी प्रश्न फार कमी होते आणि दीर्घोत्तरी असले तरीही 20 मार्काचा मात्र प्रश्न नव्हता तुम्हाला. आता मात्र तुम्हाला लघुत्तरी, दीर्घोत्तरी आणि MCQ पद्धतीने हे पेपर सोडवायचे आहेत आणि म्हणूनच ह्याचं जे स्वरूप आहे हे कसं असेल, तर ज्याला आपण संकल्पनात्मक पद्धतीनं आपल्याला हा विषय शिकायचा आहे. ह्या संकल्पना फार कठीण नाहीत. मी तुम्हाला आधीच्या क्लासमध्ये पण सांगितलं आहे की आपण समाजाचा घटक आहोत, आपण समाजामध्ये राहतो, समाजामध्ये ह्या सगळ्या गोष्टी घडत असतात. फक्त समाजशास्त्र ह्या विषयामध्ये त्याची मांडणी केलेली आहे, त्याच्यामुळे कठीण असं काही नाही आहे. अभ्यास केला आणि नीट समजून घेतला तर अतिशय स्कोरिंग ज्याला आपण म्हणतो की खूप जास्त मार्क मिळवून देणारा हा विषय आहे आणि म्हणून समजून घेऊन ह्याचा अभ्यास करा आणि काय फरक आहे तो समजून घ्या. तर आतापर्यंत तुम्ही जे छोटे मोठे प्रश्न सोडवले त्या प्रकारचे प्रश्न या ठिकाणी नसतील. तुम्हाला युनिट पद्धती आहे आणि सेमिस्टर पद्धती आहे. प्रत्येक वर्षामध्ये 2 सेमिस्टर तुम्हाला असतील. BA फर्स्ट इयर मध्ये सेमिस्टर 1 आणि सेमिस्टर 2. तर प्रत्येक विषयाच्या ह्या 2 परीक्षा तुम्हाला द्यायच्या आहेत. तर ही जी सेमिस्टर 1 ची जी परीक्षा आहे किंवा समाजशास्त्र हा जो विषय आहे सेमिस्टर 1 मध्ये तुम्हाला 5 युनिट असणार आहेत आणि प्रत्येक युनिट हा तुम्हाला 16 मार्काचा असेल आणि 20 मार्काचं इंटरनल असेसमेंट ज्याला आपण अंतर्गत गुणदान ज्याला म्हणतो ते आहे. आता हे जे अंतर्गत गुणदान आहे त्याच्यासाठी काही गोष्टी तुम्हाला कराव्या लागणार आहेत.
तुम्हाला आम्ही काही विशिष्ट असाइनमेंट देऊ, MCQ टेस्ट होतील. आता सध्याच्या ह्या परिस्थितीमध्ये तुम्हाला ऑनलाईन गुगल फॉर्मवरच ह्या टेस्ट दिल्या जातील. तुमची गुगल क्लासरूम पण केलेली आहे. तुम्हाला इन्व्हिटेशन पाठवलं जाईल. प्रत्येकाचा ईमेल आयडी असेलच, तो असणं आवश्यक असतं. त्यानंतर त्या गुगल क्लासरूमवरही तुम्हाला काही प्रश्न पाठवले जातील, त्यावर तुम्हाला असाइनमेंट सोडवायचे आहेत. इंटरनल आणि थिअरी म्हणजे तुम्हाला प्रात्यक्षिक परीक्षा आहे आणि पेपर तुम्हाला सोडवायचा आहे. समाजशास्त्रामध्ये सुद्धा तुम्हाला व्हायवा असेल अंतर्गत विषयामध्ये, आणि असाइनमेंट तुम्हाला जे काही आम्ही कार्य देऊ, मग ते ग्रुप डिस्कशन असेल, सेमिनार असतील किंवा प्रोजेक्ट असतील, ते तुम्हाला करायचे आहेत. समाजशास्त्र विषय असल्यामुळे तुम्हाला काही प्रकल्प सुद्धा आम्ही देणार आहोत. पण हे जे आहे हे आपल्याला वेगळ्या पद्धतीनं समजून घ्यायचं आहे. पूर्वी तुम्हाला म्हणजे 11वी-12वी मध्ये ही जी अंतर्गत गुणदान पद्धती होती, ही अंतर्गत गुणदान पद्धतीमध्ये दोन्ही मिळून तुम्हाला मार्क्स मिळवले आणि तर पास झालं असं होतं. परंतु आता मात्र तुमची जी थिअरी आहे, थिअरी पेपर आणि प्रॅक्टिकलचा पेपर, तर ह्या दोन्हीमध्ये तुम्हाला वेगळं पासिंग आहे. तर थिअरीमध्ये तुम्हाला 32 मार्क्स मिळवणं आवश्यक आहे आणि प्रॅक्टिकलमध्ये तुम्हाला 8 मार्क मिळवणं आवश्यक आहे. दोन्ही ठिकाणी पास होणं गरजेचं आहे. जर तुम्हाला दोन्ही ठिकाणी जर तुम्ही पास होत नसाल किंवा तुम्ही थिअरीमध्ये पास झाले आणि प्रॅक्टिकलमध्ये फेल झाले, तर त्या वर्षीचा तुमचा निकाल हा समाजशास्त्रामध्ये तुम्ही नापास झाले असा घोषित केला जाईल. आणि म्हणून ह्या दोन्हीही गोष्टी व्यवस्थित करणं अतिशय आवश्यक आहे. म्हणजे तुम्हाला समाजशास्त्राच्या थिअरी पेपरमध्ये पास होणं आवश्यक आहे आणि प्रॅक्टिकलमध्ये सुद्धा पास होणं आवश्यक आहे. आता ही जी प्रॅक्टिकलची किंवा अंतर्गत गुणदानाची जी पद्धती असते, साधारण ती तुमची अटेंडन्स, तुमचं क्लासमधलं बिहेवियर, तुमची क्लासमधली वर्तणूक, तुम्ही करत असलेले असाइनमेंट, टेस्ट आणि त्यानंतर तुमचा व्हायवा, म्हणजे या विषयावरच प्रश्न उत्तर पद्धतीनं तुम्हाला तुमचे इंटरव्ह्यू घेतले जातात किंवा तुम्हाला प्रश्न विचारले जातात. ह्या सर्व गोष्टी तुम्हाला अंतर्गत मूल्यमापनासाठी करायच्या आहेत. आणि परीक्षा पद्धतीमध्ये पेपर जे तुम्हाला सोडवायचे आहेत त्याच्यामध्ये 5 युनिट आहेत. प्रत्येक युनिटला 16 मार्क्स आहेत. त्याच्यापैकी 2 प्रश्न हे तुमचे लघुत्तरी असतील, 2 प्रश्न दीर्घोत्तरी आहेत आणि 1 प्रश्न हा MCQ, ज्याला आपण ऑब्जेक्टिव्ह पद्धतीनं किंवा पर्यायी उत्तर असलेल्या प्रश्न अशा प्रकारचा आहे. तर ह्या प्रत्येक प्रश्नाला 16-16 मार्क्स असणार आहेत. लघुत्तरी जो प्रश्न असतो त्याच्यामध्ये प्रत्येकी 4 प्रश्न तुम्हाला सोडवावे लागतात. तर अ, ब, क, ड किंवा इ, फ, ह, ग अशा प्रकारचे 8 पैकी 4 प्रश्न सोडवावे लागतात. परंतु तुम्हाला वरचा किंवा खालचा, म्हणजे वरचा अ, ब, क, डच तुम्हाला सोडवावा लागेल किंवा खालचा इ, फ, ह, ग हे जर असतील पर्याय, तर हे 4 खालचे 4 सोडवावे लागतील. वरचे 2 आणि खालचे 2 अशा प्रकारे तुम्हाला ते प्रश्न सोडवता येणार नाहीत आणि म्हणून ते पण समजून घेणं आवश्यक आहे. त्यानंतर दीर्घोत्तरी प्रश्न आहे, त्याच्यामध्ये 16 मार्काचा एकच प्रश्न तुम्हाला सोडवावा लागतो. ते अशा प्रकारचे 2 प्रश्न आहेत. म्हणजे 16 जे 2 प्रश्न, म्हणजे समजा पहिला आणि दुसरा तुमचा लघुत्तरी असेल, तर तिसरा चौथा तुमचा दीर्घोत्तरी असेल आणि त्याच्यामध्ये पण पुन्हा 2 किंवा त्याला ऑरला 1 प्रश्न असतो. तर तो प्रश्न 16 मार्काचा तुम्हाला सोडवायचा आहे आणि हा प्रश्न संपूर्ण युनिटवर असतो आणि म्हणून त्या युनिटचा पूर्ण अभ्यास, डिटेल अभ्यास तुम्हाला करणं आवश्यक आहे. कारण हा एक कन्सेप्च्युअल पॅटर्न असतो. संकल्पना समजून घेऊन तुम्हाला ते लिहायचं असतं. त्याच्यासाठी पाठ करण्याची आवश्यकता नसते. आता हा जो दीर्घोत्तरी प्रश्न आहे, हा प्रश्नाचं उत्तर तुम्हाला 3 ते 4 पेजेसमध्ये द्यायचं असते आणि म्हणून तुम्हाला लिखाणाची पण सवय असायला हवी. पहा, आतापर्यंत तुम्ही छोटे छोटे प्रश्न सोडवले, त्याच्यामुळे तुम्हाला लिखाणाची एवढी सवय नसेल. फक्त तुम्हाला एसे हा जो मराठीमध्ये किंवा इंग्लिशमध्ये लिहावा लागतो, तेव्हाच तुम्हाला जास्त मोठ्या प्रश्नाचं उत्तर देण्याची गरज भासते. परंतु या ठिकाणी तुमचा प्रत्येक प्रश्न हा एसे असतो. म्हणजे जर तुम्हाला लघुत्तरी प्रश्नाचं उत्तर द्यायचं असेल, तर हा लघुत्तरी प्रश्न सुद्धा तुमचा अतिशय म्हणजे 2 पेजेसचा असतो आणि
तो एक निबंध वजा प्रश्न असतो. या दीर्घोत्तरी प्रश्नामध्ये तर तुम्हाला 3 ते 4 निबंध लिहावे लागतात. मग आता हे कसं होतं, तर हे पाठ करण्याची आवश्यकता नसते आणि घाबरून जाण्याची पण आवश्यकता नाहीये. आपण तो विषय समजून घेतला, त्या संकल्पना समजून घेतल्या. तुम्हाला नाही समजलं तर तुम्ही आम्हाला विचारा. आताही तुम्ही कोविडचा काळ असला तरीही तुम्ही जे काही नाही समजलं ते तुम्ही आम्हाला कॉलेजमध्ये येऊन विचारू शकता. आम्ही तुम्हाला ते समजावून सांगू आणि जे टेक्स्ट बुक आहेत महाविद्यालयामध्ये आलेले आणि आम्ही सांगितले रेकमेंड केलेले ते त्या टेक्स्ट बुकचा तुम्ही अभ्यास करायचा आहे. तर अशा पद्धतीनं ही गुणदान योजना तुमच्यासाठी करण्यात आलेली आहे. ह्या संबंधी जर काही तुम्हाला क्वेरीज असतील तर त्या तुम्ही आम्हाला इथे या ठिकाणी येऊन विचारू शकता. त्यानंतर आपल्याला समाजशास्त्राचं पहिलं युनिट जे समाजशास्त्राचा अर्थ, स्वरूप आणि व्याप्ती याच्याशी संबंधित आहे ते समजून घ्यायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, सुरुवातीला आपण समाजशास्त्राचा अर्थ समजून घेऊया. समाजशास्त्राचा अर्थ म्हणजे समाजशास्त्र म्हणजे काय? पहा, मी पहिल्या क्लासमध्ये तुम्हाला पहिल्यांदा सांगितलं होतं, की आपल्याला समाजशास्त्र हा विषय शिकायचा आहे. समाज शिकायचा आहे, पण आपल्याला ते पुढच्या युनिटमध्ये समाज म्हणजे काय समजून घ्यायचं आहे. आज आपल्याला समाजशास्त्र म्हणजे नेमकं काय किंवा समाजशास्त्राचं स्वरूप, समाजशास्त्राचा अर्थ हे शिकायचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, मनुष्य हा समाजशील प्राणी आहे असं एरिस्टॉटल यांनी म्हटलेलं आहे. सॉरी, ऑगस्ट कॉम्ट हे समाजशास्त्राचे जनक आहेत. एरिस्टॉटल यांनी सुरुवातीला राज्यशास्त्र, अर्थशास्त्र आणि तत्वज्ञान ह्या विषयाचा ते अभ्यास करत होते. ह्यापूर्वी समाजशास्त्र हा जो विषय होता हा फारसा अभ्यासला जात नव्हता. मग समाजशास्त्राचा अभ्यास होत नव्हता का? त्याचं उत्तर नाही, असं नाही. कारण बघा की एरिस्टॉटल असतील किंवा सॉक्रेटिस असतील, भारतातले आपले चाणक्य आहेत, ह्यांनी त्या त्या काळात ते जो विषयाचा अभ्यास करत होते त्या काळातील जीवन कसं होतं आणि त्या समाज जीवनाकरिता कोणकोणत्या पद्धती आणि कोणकोणत्या गोष्टी आवश्यक आहेत, कोणकोणती तत्व आवश्यक आहेत ह्याचं स्वरूप मांडलं होतं. म्हणजे अप्रत्यक्षपणे ते त्या काळची सामाजिक संरचना त्या ठिकाणी अभ्यासत होते आणि आपल्या समोर मांडत होते. आणि म्हणून समाजशास्त्राचा अभ्यास होत नव्हता असं नाही, परंतु खऱ्या अर्थानं समाजशास्त्राला समाजशास्त्र हे नाव देण्यामध्ये किंवा समाजशास्त्र हा एक वेगळा विषय आहे हे मांडण्यामध्ये सर्वात मोठी भूमिका जर कोणाची असेल तर ती ऑगस्ट कॉम्ट यांची आहे. तर ऑगस्ट कॉम्ट हे जे शास्त्रज्ञ आहेत त्यांनी 1832 ते 40 या काळामध्ये एका पुस्तकाची निर्मिती केली ज्याला समाजशास्त्राचं स्वरूप त्याच्यामध्ये त्यांनी मांडलं आणि समाजशास्त्राला समाजशास्त्र हे नाव दिलं. इंट्रोडक्शन टू सोशिओलॉजी, समाजशास्त्र परिचय आणि ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी त्या पुस्तकामध्ये मांडल्या. साधारण 1832 ते 1840चा हा कालखंड, हा जो कालखंड आहे हा त्याला 19वे शतक असं म्हणू आपण. 19व्या शतकाच्या पूर्वार्धामध्ये ह्या विषयाचा अभ्यास सुरू झाला आणि म्हणून समाजशास्त्र जे निर्माण झालेलं आहे किंवा समाजशास्त्राचा अभ्यास जो आपण करतो आहोत तो साधारणतः 160 ते 180 ह्या वर्षांपूर्वीपासून आपण करतो असं म्हणू. कारण त्यापूर्वी 10-15 वर्ष थोडीशी समाजशास्त्राच्या अध्ययनाची सुरुवात त्यांनी केली होती. आणि म्हणून ह्या विषयाचा इतिहास किंवा हा विषय फार जुना आहे असं आपण म्हणू शकत नाही. कारण तत्वज्ञान, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र हे जे विषय आहेत हे अगदी फार पूर्वीपासून अभ्यासले जातात. 700-800 वर्षापूर्वीपासून हे अभ्यासले जात आहेत आणि म्हणून या विषयाचा सखोल असा खूप मोठा अभ्यास झालेला आहे. परंतु समाजशास्त्र हा अलीकडचा विषय आणि नवीन विषय असं म्हटलं जातं ते या अर्थानं की याला 160 ते 170-80 वर्ष झालेली
आहेत आणि म्हणून हा विषय अलीकडचा आहे. मग या विषयाचा सखोल अभ्यास झाला नाही का? परंतु अल्पावधीत म्हणजे ह्या 170 वर्षाच्या कालखंडामध्ये समाजशास्त्रानं फार मोठी झेप किंवा फार मोठी भरारी घेतलेली आहे आणि समाजशास्त्र हा विषय समाजासाठी, व्यक्तीसाठी अतिशय महत्वाचा आहे, हे आपल्या लक्षात येईल. आपण जसं याचा अभ्यास करत जाऊ, तसंच आपल्याला समजेल, की समाजशास्त्राचा अभ्यास करणं किती गरजेचं आहे आणि हे शास्त्र मनुष्याच्या साठी आणि मानवी समाजासाठी किती आवश्यक आहे. तर हे आपल्याला नंतर समजून घ्यायचं आहे. तर समाजशास्त्राचा अर्थ आपण आज समजून घेऊया. समाजशास्त्र म्हणजे समाजाचा समाजाच्या आणि समाजातील सामाजिक संबंधांचा अभ्यास करणारं शास्त्र आहे, असं मॅकआयव्हर आणि पेज यांनी म्हटलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला खूप समाजशास्त्रज्ञांची नावं माहीत असतील, पण मॅकआयव्हर आणि पेज हे मात्र तुम्हाला अतिशय जवळून परिचित असतील, ज्यांचं आधी समाजशास्त्र होतं. कारण समाजशास्त्राचं प्राथमिक अध्ययन फार मोठ्या प्रमाणावर मॅकआयव्हर आणि पेज यांनी केलेला आहे आणि जे काही प्राथमिक कन्सेप्ट आहेत, जे काही प्राथमिक संकल्पना आहे समाजशास्त्रातल्या, त्या प्रत्येक संकल्पनेचा अभ्यास मॅकआयव्हर आणि पेज यांनी केलेला आहे, म्हणून ते आपल्या परिचित आहेत. तर ते म्हणतात की सामाजिक संबंधांचा अभ्यास म्हणजे समाजशास्त्र आहे. त्यानंतर किंग्सले डेव्हिस आहेत. किंग्सले डेव्हिस म्हणतात की समाजाचे सामाजिक विज्ञान किंवा समाजाचा सामाजिक विज्ञानाच्या स्वरूपात केला जाणारा अभ्यास म्हणजे समाजशास्त्र होय. हॅरी जॉन्सन आहेत, गिलिन आणि गिलिन आहेत. अनेक समाजशास्त्रज्ञांनी ह्याच्या व्याख्या केलेल्या आहेत आणि ह्या व्याख्यांच्या द्वारे समाजशास्त्र म्हणजे काय हे सांगितलेलं आहे. पहा, मी पुन्हा एकदा तुम्हाला सांगते की आपण समाजशास्त्र हा विषय सुरू केलेला आहे. समाजशास्त्र हे शास्त्र आहे का, हे आपल्याला समजून घ्यायचं आहे. आपण समाजाचा अभ्यास पुढे करणार आहोत, म्हणून शास्त्र म्हणजे नेमकं काय हे आपल्याला समजून घ्यायचं आहे. तर ज्या शास्त्रामध्ये आपण ढोबळमानानं असं म्हणू की ज्या शास्त्रामध्ये समाजाचा अभ्यास केला जातो, ते शास्त्र म्हणजे समाजशास्त्र होय. अकबर आणि निमको म्हणतात की समाजशास्त्र हे सामाजिक विज्ञान आहे. म्हणजे विज्ञान म्हणजे काय, तर विज्ञान म्हणजे पुन्हा शास्त्र आहे. आता शास्त्र विज्ञानाला शास्त्र असं म्हटलं जातं, मग समाजाला पण शास्त्र म्हटलं जातं, समाजाला विज्ञान म्हटलं जातं किंवा समाजशास्त्राला विज्ञान म्हटलं जातं. या सगळ्या संकल्पना आपल्याला समजून घ्यायच्या आहेत त्याच्या स्वरूपामध्ये आणि समाजशास्त्र हे शास्त्र आहे का याची आपण जेव्हा चर्चा करू तेव्हा आपल्याला ह्या सर्व गोष्टी समजून घ्यायच्या आहेत. समाजशास्त्र जॉर्ज सिमेल म्हणतात की समाजशास्त्र हे सामाजिक प्रक्रियांचा अभ्यास करणारं शास्त्र आहे. म्हणजे समाजामध्ये ज्या काही गोष्टी घडत असतात, सामाजिक आंतरक्रिया, सामाजिक संबंध आणि जे काही घटना घडत असतात, तर त्या सर्व प्रक्रिया स्वरूपामध्ये असतात, त्या सतत घडत असतात आणि म्हणून त्या सर्वांचा अभ्यास करणारं शास्त्र म्हणजे समाजशास्त्र, असं जॉर्ज सिमेल म्हणतात. अनेक शास्त्रज्ञ आहेत, त्यांची नावं ह्या ठिकाणी कमी पडतील म्हणून 3-4 व्याख्या मी तुम्हाला या ठिकाणी सांगितल्या. तुम्हाला सुद्धा 3 ते 5 अशा पद्धतीनं व्याख्या पाठ करायच्या आहेत. अगदी व्याख्या ज्या लिहायच्या असतात तुम्हाला, त्या जशाच्या तशा पाठ करून लिहायच्या. न पाठ करता समजून लिहिल्या तरी चालतील, परंतु त्या विशिष्ट समाजशास्त्रज्ञांना व्याख्या करताना जो काही त्याचा कोर सब्जेक्ट म्हणजे जो गाभा घटक असतो, तो मात्र त्या व्याख्येमधून आपल्याला मांडता आला पाहिजे आणि म्हणून हे व्याख्या समजून घेणं अतिशय महत्वाचं आहे. तर समाजशास्त्राचा अर्थ या पद्धतीने आपल्याला समजून घ्यायचा आहे. ह्यावरून आपण काय निष्कर्ष काढू शकतो पहा, की समाजशास्त्र हे शास्त्र आहे. पहा, समाजशास्त्र मध्ये सामाजिक संबंधांचा अभ्यास केला जातो. समाजशास्त्र हे एक विज्ञान आहे, म्हणजेच ते शास्त्र आहे. समाजशास्त्रामध्ये सामाजिक प्रक्रियांचा अभ्यास केला जातो. अशा विविध निष्कर्षावर आपण पोहोचतो आणि त्या अर्थानं आपल्याला समाजशास्त्र हे समजून घ्यायचं आहे. मला वाटतं समाजशास्त्र म्हणजे काय हे तुम्हाला समजलं असेल. जर समजलं नसेल तर ह्याच्या संबंधीच्या ज्या काही क्वेरीज आहेत, ज्या काही तुमच्या अडचणी आहेत, त्या तुम्ही टिपून ठेवा, तुम्ही लिहून ठेवा जवळ आणि आपण जेव्हा ग्रुप डिस्कशन घेऊ झूम मीटिंगवर, तेव्हा आपण ह्याची आणखी चर्चा करू. तुमच्या प्रश्न तुम्ही मला विचारू शकता त्यावेळेस. त्यानंतर आपल्याला समाजशास्त्राची व्याप्ती शिकायची आहे. पहा, तर समाजशास्त्राची व्याप्ती म्हणजे काय, कुठलाही विषय जो
आपण शिकत असतो साधारणपणे तो विषय कोणत्या मर्यादेपर्यंत आपल्याला शिकायचा आहे, त्याची चौकट काय आहे हे आपल्याला समजून घ्यायचं असते, ते आपल्याला शिकायचं असते. तर ही जी व्याप्ती आहे समाजशास्त्राची ती अ, तो विषय आपल्याला कुठपर्यंत समजून घ्यायचा आहे त्या संबंधी ऑगस्ट कॉम्प जे समाजशास्त्राचे जनक आहे ह्यांनी त्यांच्या ग्रंथामध्ये व्याप्तीसंबंधी विचार मांडलेले आहेत. पॉझिटिव्ह फिलॉसॉफी प्रत्यक्षानुसारी तत्वज्ञान हा त्यांचा ग्रंथ आहे, जो सर्वप्रथम त्यांनी लिहिला आणि त्याच्यामध्ये समाजशास्त्राची चा परिचय त्यांनी त्याच्यामध्ये करून दिला. तर ह्या ग्रंथामध्ये म्हणजे प्रत्यक्षानुसारी तत्वज्ञान ह्या ऑगस्ट कॉम्प यांच्या ग्रंथामध्ये त्यांनी व्याप्ती संबंधी आपले विचार मांडलेले आहेत. समाजशास्त्र ह्या विषयाचा डिटेल अभ्यास किंवा समाजशास्त्र विषयाची डिटेल मांडणी सुरुवातीला करून देण्यामध्ये त्यांचं फार मोठं योगदान आहे आणि म्हणून त्यांना समाजशास्त्राचं जनक असं म्हटलं जातं. तर त्यांनी ह्या व्याप्ती संबंधी काय विचार मांडले की समाजशास्त्राचा अभ्यास आपण कोणत्या मर्यादेपर्यंत जाऊन केला पाहिजे. तर त्यांनी असं सांगितलं की समाज हा एकाच वेळेस स्थितिशील असतो आणि गतिशील असतो. म्हणजे काही गोष्टी ह्या स्थिर असतात तर काही गोष्टी गतिशील म्हणजे ह्या चालू असतात. त्यांना चालना मिळालेली असते किंवा त्या बदलणाऱ्या असतात. आता ह्या ठिकाणी मग त्यांनी सांगितलं की मग ह्यावरून समाजशास्त्राचे आपल्याला दोन भाग पाडता येतील. ते म्हणजे स्थित्यात्मक समाजशास्त्र आणि गत्यात्मक समाजशास्त्र. स्थित्यात्मक समाजशास्त्र म्हणजे समाजातील स्थिर घटक. मग ह्या समाजातले स्थिर घटक कोणते आहेत तर त्याचं उदाहरण आपल्याला सांगता येईल ते म्हणजे व्यक्ती आहे, कुटुंब आहे, सामाजिक संघटन आहे आणि सामाजिक संबंध आहेत. हे घटक बदलत नाहीत. पहा, व्यक्ती पूर्वीपासून आजही आहे. आता तुम्ही म्हणाल की व्यक्ती बदलत नाही असं मॅडम कसं म्हणतात, पण व्यक्ती बदलत नाही म्हणजे काय तर व्यक्तीचं स्वरूप, व्यक्ती हा प्राणी हा कायम आहे. अर्थात आधीच्या काळातले मानव मरण पावले, नवीन आले, परंतु त्यांना व्यक्तीच संबोधलं जातं, तो मानव म्हणूनच ओळखला जातो. त्यानंतर कुटुंब संस्था अजूनही कायम आहे. समाजाचं संघटन, समाज कायम आहे. समाजातील सामाजिक संबंध आता ते वेगवेगळ्या प्रकारचे आहेत, ते आपल्याला अभ्यासायचे आहेत, पण सामाजिक संबंध कायम आहेत. ते कोणत्याही स्तरावरचे असो, ते गुरु शिष्य असतील किंवा कुटुंबातील व्यक्तींचे एकमेकांशी असलेले संबंध असतील, वेगवेगळ्या नातेसंबंधातून येणारे संबंध असतील, परंतु ते कायम आहेत. आणि हे कायम आहेत म्हणून ते स्थिर आहेत, म्हणून त्याला स्थित्यात्मक समाजशास्त्र म्हणायचं. हे सगळे घटक. आणि मग गत्यात्मक समाजशास्त्र म्हणजे काय तर गतिशील असं समाजशास्त्र. तर ह्यामध्ये त्यांनी उदाहरण दिलेले आहे सामाजिक परिवर्तन आणि त्याची कारणे. पहा, समाजामध्ये बदल घडत असतात. तर मी तुम्हाला सांगितलं की काही गोष्टी कायम राहणाऱ्या आहेत आणि काही गोष्टी बदलणाऱ्या आहेत. मग ही बदलणाऱ्या गोष्टी कोणत्या? सामाजिक परिवर्तन हे कशाच्या संदर्भात घडत असते आणि त्याची कारणं काय? तर पहा, समाजातील पूर्वीच्या ज्या काही घटना होत्या किंवा समाजाचं जे काय स्वरूप होतं किंवा समाज जीवनाचं जे काय स्वरूप होतं, हे आज आपल्याला बदललेलं दिसतं. संस्कृती कायम आहे, परंतु त्याचं स्वरूप मात्र आपल्याला बदलत असलेलं दिसतं, आहे ना? की पूर्वीचा मनुष्य, आता संस्कृती म्हणजे संस्कृतीमध्ये सर्वच घटक येतात. त्याच्या व्यक्तीचं राहणीमान येते समाजात. त्या समाजाच्या विशिष्ट परंपरा येतात. आता परंपरा बदलत नाही, परंतु त्याचं स्वरूप मात्र बदलते. पहा, पूर्वीच्या व्यक्तीचं राहणीमान कसं होतं आणि आजच्या काळातील व्यक्तीचं राहणीमान कसं आहे, ह्याच्यावरून म्हणजे त्याचा पोशाख जर आपण घेतला किंवा त्याची वेशभूषा आणि केशभूषा जर आपण घेतलं, जरा त्याच्यामध्ये पडलेला बदल म्हणजे व्यक्ती कायम आहे, परंतु त्याचं राहणीमान मात्र आज बदललेलं आहे, त्याचं स्वरूप आज बदललेलं आहे. याची कारणं काय आहेत? ही कारणं पण आपल्याला माहिती आहे. शिक्षण, आधुनिकीकरण, आहे ना, सामाजिक माध्यमं तुमची आणि प्रसार माध्यमं, ह्याच्यामुळे जग जवळ येत चाललेलं आहे. एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी माणूस पोहोचलेला आहे आणि त्यांना आपली संस्कृती आणि आपले सगळे विचारधारा ही सगळी ह्या एकमेकांशी त्याचं आदान-प्रदान चालू असतं आणि त्याच्यातून मानवी समाजामध्ये बदल घडत चाललेले आपल्याला दिसतात, आहे ना. अगदी आपल्या भारताचा जर आपण विचार केला तर महाराष्ट्रातली पुरणपोळी आज सर्वदूर जगाच्या पाठीवर पोहोचलेली आहे. भारतातल्या दुसऱ्या राज्यामध्ये जाऊन पोहोचली आहे. त्यानंतर साऊथ मधला इडली डोसा असेल आपल्याकडे, तो आलेला आहे, महाराष्ट्रामध्ये आलेला आहे. गुजरातचे ढोकळे आपल्याकडे आलेले आहेत, आहे ना. आणि महाराष्ट्रातले
ज्याला आपण पकोडे म्हणतो, भजी, ही सर्व देशामध्ये पोहोचलेली आहेत. हे सगळे जे आहे प्रसरण आणि ह्याच्यामुळे समाज जीवनाचं मध्ये होणारं परिवर्तन आहे ना, हे सगळं आपल्याला दिसत आहे. तर ही परिवर्तन आणि स्थितीशील आणि गतिशीलता हे सगळं आपलं बदलत चाललेलं आपल्याला दिसत आहे. त्यानंतर हा जो विचार ऑगस्ट कॉम्ब यांनी मांडला, हा विचार काही विचारवंतांना मान्य नव्हता. त्यांचं म्हणणं होतं की एवढ्याच गोष्टी नुसतं आपल्याला अभ्यासायच्या नाहीयेत, तर आपल्याला त्याच्या पुढे जाऊनही अनेक बाबींचा अभ्यास करावा लागेल आणि म्हणून त्याची व्याप्ती वाढवणं, त्याचं स्वरूप आणि त्याची एकूणच जे काही कक्षा आहे ती कक्षा मोठी करणं आवश्यक आहे. आणि म्हणून काही शास्त्रज्ञांनी आपले विचार मांडायला सुरुवात केली आणि त्याच्यामध्ये 2 प्रकारचे विचार संप्रदाय पुढे आले, 2 प्रकारचे गट निर्माण झाले. पहिला गट होता स्वरूपप्रधान विचार संप्रदाय, त्यानुसार अभ्यास करणारा शास्त्रज्ञांचा गट आणि समन्वयात्मक विचार संप्रदायानुसार अभ्यास करणारा शास्त्रज्ञांचा गट. तर हा जो स्वरूपप्रधान विचार संप्रदायानुसार अभ्यास करणारे जे समाजशास्त्रज्ञ होते त्याच्यामध्ये जॉर्ज सिमेल, टोनीज आणि बर्जेस हे आहेत. आणि समन्वयात्मक विचार संप्रदायाच्या व्याप्तीनुसार अभ्यास करणारे एमिल दुर्खीम, हॉबहाऊस आणि सोरोकिन आहेत. तर हे जे समाजशास्त्रज्ञ आहेत पहा, तर सुरुवातीला आपण स्वरूपप्रधान विचार संप्रदायानुसार समाजशास्त्राची व्याप्ती अभ्यासायची आहे, ज्याच्यामध्ये जॉर्ज सिमेल, टोनीज आणि बर्जेस यांनी आपले विचार मांडलेले आहेत. तर स्वरूपप्रधान विचार संप्रदाय म्हणजे काय, तर समाजाचं स्वरूप कसं आहे, तर समाजशास्त्र हे शास्त्र इतर विषयांपेक्षा वेगळं आहे, त्याचं स्वरूप वेगळं आहे, हा विचार स्वरूपावरून मांडला जावा आणि त्यानुसार त्याची व्याप्ती ठरवावी. म्हणजे समाजशास्त्र हे स्वतंत्र शास्त्र आहे आणि त्याचं स्वरूप इतर शास्त्रांपेक्षा वेगळं आहे, हे त्यांना मांडायचं होतं. आता या ठिकाणी तुम्हाला आणखी एक गोष्ट मी सांगू इच्छिते की इतर जी शास्त्र आहेत पहा, तुम्हाला पदवी स्तरावर आता जी शास्त्र अभ्यासायची आहेत त्याच्यामध्ये लँग्वेज हा एक भाग, भाषा आणि समाज विज्ञान, सामाजिक शास्त्रे, हे 2 प्रकारे तुम्हाला पदवी अभ्यासक्रम पूर्ण करायचा आहे. तर भाषेमध्ये तुमचे इंग्रजी, मराठी कंपल्सरी लँग्वेज इंग्रजी आहे आणि मराठी किंवा संस्कृत ह्या 2 पैकी एक भाषा तुम्हाला घ्यायची आहे. हा एक भाग आहे. आणि दुसरं हे सामाजिक शास्त्र. मग सामाजिक शास्त्रांमध्ये कोणते कोणते विषय येतात, तर त्याच्यामध्ये इतिहास, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, समाजशास्त्र, त्यानंतर गृह अर्थशास्त्र, हे हे विषय येतात. ह्या विषयांचा अभ्यास ह्याच्यापैकी तुम्हाला 3 विषय तुम्ही अभ्यासायला घेतलेले आहेत. तर ही जी सामाजिक शास्त्र आहेत पहा, अर्थशास्त्र आहे, राज्यशास्त्र आहे, ह्या विषयांच्या पेक्षा समाजशास्त्राचं स्वरूप वेगळं आहे असं जॉर्ज सिमेल, टोनीज आणि बर्जेस म्हणतात. आणि मग जॉर्ज सिमेल यांच्या जो अभ्यासाचा कोर सब्जेक्ट गाभा घटक जो होता तो प्रक्रिया, तर सामाजिक प्रक्रिया याला अनुसरून समाजामध्ये त्याचं स्वरूप, समाजशास्त्राचं स्वरूप कसं आहे हा विचार संप्रदाय त्यांनी निर्माण केला आणि त्याचा पुढे अभ्यास टोनीज आणि बर्जेस यांनी डिटेलमध्ये पुन्हा अभ्यास केलेला आहे. ह्याची आपल्याला चर्चा करायची आहे. त्यानंतर समन्वयात्मक विचार संप्रदाय म्हणजे समाजशास्त्र हे शास्त्र तर आहे, इतर पेक्षा वेगळं असा विचार ते मांडतं, परंतु त्याचबरोबर इतर शास्त्रांमध्ये समन्वय साधण्याचं कार्य सुद्धा समाजशास्त्र करत असतं, असा विचार एमिल दुर्खीम, हॉबहाऊस आणि सोरोकिन यांनी मांडलेला आहे. हा जो समन्वयात्मक किंवा इतर शास्त्रांच्या विचारानुसार आणि समन्वयानुसार चालणारा अभ्यास आहे, ह्याचे पण आपल्याला डिटेल चर्चा करायची आहे, ती आपण पुढच्या क्लासमध्ये करूया. ह्या ठिकाणी आज आपण थांबूया. माझी तुम्हाला पुन्हा एकदा मी तुम्हाला सांगते की हे करताना म्हणजे हा क्लास करताना तुम्ही नोट्स घ्या, ज्या काही गोष्टी समजत नसतील त्या टिपून ठेवा आणि क्लासमध्ये तुम्ही मला विचारू शकता, ग्रुप डिस्कशनच्या क्लासमध्ये पण विचारू शकता किंवा तुम्ही आम्हाला कॉलेजमध्ये पण येऊन तुम्ही भेटू शकता. तर थांबूया.